हे गाइस गुड मॉर्निंग. हे गाइस गुड मॉर्निंग. नमस्कार मित्रांनो, नमस्कार मंडळी. तर कसं आहे तुम्ही? स्वागत आहे माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. मी आहे अमोल. तर आजची आपली सुरुवात होत आहे शेतातून, कारण की सकाळी सकाळी उठून आम्ही आला डायरेक्ट शेतामध्ये. आज करायचं आम्हाला फवारणी. आणि आज आमच्या गावाकडचं वातावरण बघा एकदम भारी आहे. एकदम निवांतपैकी वातावरण आहे बघा, एकदम मस्त. चिमण्या चाव चाव करत आहे, मस्त ऐकतो एकदम निवांतपैकी. ना टेन्शन नाही, काय नाही. गावाकडचं वातावरण एकच नंबर आहे गाईस. माझं कसं माहिती का, मराठी हिंदी सगळं मिक्स असते. तरी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. मी जेवढं होईल तेवढं कोशिश करेल की व्हिडिओ चांगलं व्हायची कोशिश करेल बरं का. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मेहनत करून व्हिडिओ करतो. तर हा आहे आमचं शेत. याच्यामध्ये टाकलं सोयाबीन, इथं तूर, तर सोयाबीनला फुलं आल्यात. तर मला जायचं आता खाली, तिथं पण आमचं शेत होते, तिथं पण मारायचे. फवारणी चालू झाल्यास आवाज नाही येत म्हणून फवारणी चालू होण्याच्या पहिलेच शूट करतोय ब्लॉग. नाहीतर मग ते फवारणीचा आवाज बुर्र त्याचाच आवाज येईल, माझा आवाज जास्त नाही येत. बघा ना गावाकडचं वातावरण एकदम निवांतपैकी भैया, मस्त मजा. आणि शेताकडे जाताना सकाळी सकाळी दात घासून आलो आणि माझ्यासाठी टिफिन लावलं आहे, डब्बे, बिस्किट पुडी. विषय संपला. गावाकडे आल्यास असं असतं एकदम मस्त बरं का. मी जास्त बोलते म्हणून व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका बरं का. व्हिडिओ लास्टपर्यंत बघावी. पाणी मी या शेतासाठी पाणी कुठून घेऊन जातो माहिती आहे का? पाणी मी इथून घेऊन चालव का. इथं माझी घागर डुबते आणि घागर भरली आहे मी आता. इथून पाणी इकडं घेऊन जातो, इकडं. आणि पूर्ण हिरवं झाले म्हणून तिथून वरून पाणी येते. आता मला इथे खेकडं दिसेल तर तुम्हाला दाखव ना. हा का इथं आहे बघा, दिसते ना गावात तिथं. ते गावात एक खेकडं तिथं लपले. आता बाहेर आलं तर मला बोन मध्ये गेलं. हे घराकडून आणलेली खिचडी आहे. शेतामध्ये म्हणजे जास्त जेवण जाते. घरी नसल्यास जेवण जात नाही. काय नाही. शेतामध्ये आलो ना, जेवलो ना, जेवण पूर्ण पार होते. आणि घरी गेल्यास जेवण जात नाही बाई. काय नाही किती तसलं. शेतामध्ये एकदम मस्त थंड वातावरण आहे. न ऊन नाही, काय नाही. इकडं फवारा चालू आहे. इकडं पार आवाज येते, पूर्ण फवाराचा आवाज येतो इकडून. तिकडचं शेत झालं, इकडं पण शेत झालं. आता वारा खूपच जास्त मारत आहे. वारा एकदम सुरसुर करत मारत आहे. आणि जास्त काय नाही बोलणार, पण हे आमचं शेत आहे. आणि इकडलं व्ह्यू पूर्ण डोंगर दिसतंय. डोंगर. हा डोंगरच मला लई आवडते बाबा, लईच म्हणजे लईच. आता वारा पण मारते जास्त. आणि इकडं म्हणजे माझा आवाज कमी, वाऱ्याचा आवाज जास्त आहे. आणि आमची रस्ता कसली आहे माहिती आहे का? एकदम असं सुरांगणी आहे. खाली जाऊन असं वरी चढायची. आमची रस्ता एवढी डेंजर, पूर्ण लईच म्हणजे डेंजर. हे आमचं शेत आहे, हे काकाचं शेत आहे, हा दुसऱ्याचं शेत आहे. मला काय तेवढं एक्सपिरियन्स नाही की ब्लॉगमध्ये काय बोलावं, काय सांगावं, लोक काय बघतात. मी माझ्या मनात जे येईल ते बोलेल. आवडलं तर चांगलं आहे, नाही आवडलं तरी बी लाईक करा ना. काय चाललंय बघा, काय चाललंय हो. तर हा आमची रस्ता एकदम खाली बघा, असं सरळ स्टेट कुठं जाती? नर्क लोक में जगह जाती हमारी, नर्क लोक में. तर हे चालले सरळ रस्ता खाली. आणि मला वाटले की असं पूर्ण एकदम जंगलमध्ये आलोय. इकडं कोणी नाही, इकडं कोणी नाही. नुसतं आपलं पाणी आहे आणि इकडं पण कोणी नाही. आता मी असं पूर्ण जंगल असं एकदम जंगल आहे आमच्या गावाकडे पूर्ण रस्ता. डेंजर म्हणजे डेंजर. आम्हाला इथं आमचं शेत आहे, इथं बोरी. आता इथं ह्या साईडला वरच्या साईडला शेत आहे. मला पाणी घ्यायसाठी यावं लागेल खाली. आता इथं पाणी घेऊन ह्याच्यामधून घेऊन जावं लागेल पाणी. तर पाणी आमचं तिकून येते. हा बघा, गावाकडचं वातावरण मला खूप आवडतं बा. तुम्हाला आवडते की नाही ते सांगा तुम्ही नक्की.
खाली आहे बघा ते डब्बा कॉमेंट बॉक्स त्याच्यामध्ये. म्हणून तर मी जास्त गावाकडंच राहा वाटते बाई. लई म्हणजे लई जास्त. एकदम मस्त वारा मारते का नाही, एकदम मन असं एकदम आनंद होऊन झाले. आता इथं एकदम माझी जास्त भावना काय सांगू शकत नाही तुम्हाला. तर आता तिथलं पाणी त्याच्यामधले दगड इकडं काढलं, कारण की तिथं माझं घागर पूर्ण डुबेल ना मधी. म्हणून याच्यामधले दगड काढून इथं टाकलं कोपऱ्याला, म्हणजे माझी घागर इथं जाय थोडा आसान सोपं होईल. तिथलं पाणी पण आता चांगलं झाले, थोडं गडूळच होतं, मी काढले ते धोंडे पिंडे एवढे निघाले थोडंफार. तर हा आहे आमचा वरचं शेत. आता मी कुठं तिथं खाली होतो, तिथं खाली होतो, दिसण्या गेलं जास्त, हवा पण मारले जास्त. आणि हा आहे वरचं शेत आमचं छोटाचं शेत. ह्याच्यामध्ये टाकला आम्ही मूग. तर मुगाचे शेंगा पण यायला लागले त्याच्यावर. तर मित्रांनो, ह्याला काय म्हणतात तुमच्याकडं? आमच्या भाषात तर मी तर हे बंजारा, तर आमच्या भाषेत त्याला कोकोडा म्हणतात. आणि हे भाजीमध्ये टाकून खातो आम्ही. तुमच्या भाषेत काय म्हणतात तेवढं काय माहीत नाही बाई. आता मराठीमधून ह्याला काय म्हणतात की पूर्ण तेवढं माहीत नाही. मी तर खोदलेलं झालं बघा पूर्ण. इथं दगड काढून तर टाकलं, तो पूर्ण जागा डुबते की नाही बघू मध्ये. नाही यायची नाही सुनी, पूर्ण नाही डुबत. एवढं पाणी आता हाताने टाकावं लागेल मध्ये. तर इथून पाणी घेऊन वरी जाय बाबा. एकदम जिरलेले रे, पूर्ण जिरून गेली आतापर्यंत जेवढी एनर्जी होती. वरी चढवून झालो. तुम्हाला भेटू नवीन ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.